आज बनवूया वांग्याचं फ्राय, अतिशय टेस्टी ढाबा स्टाईलमध्ये. तर चला बघूया त्याच्यासाठी साहित्य. वांगे लागणार आहेत छोटे छोटे आकाराचे, चांगले फ्रेशमध्ये. कांदे, आलं, लसूण, हिरवी मिरची, टमाटर, कोथिंबीर, खोबरं, शेंगदाणे. वांगे चांगले कापून घ्यायचे आहेत, त्याचे 4 भाग करायचे आहेत अशा पद्धतीनं. मीठ टाकून ठेवायचे 5 मिनटं. कांदा, खोबर, टमाटर सगळं बारीक चिरून घेतलेलं आहे आपण. कांदा तव्यावरती भाजून घ्यायचा आहे. तेल टाकायचं आहे, थोडं चांगलं भाजून घ्यायचं त्याला. जास्त काळं पडू द्यायचं नाही, नाहीतर कडू लागते भाजी. खोबर पण भाजून घ्यायचे, शेंगदाणेही भाजून घ्यायचे. मिक्सरमध्ये काढायचं आहे. मिक्सरमध्ये काढत असतानाच आलं लसूण टाकायचं, मीठ टाकायचं चवीनुसार, हळद टाकायचे, मिरची टाकायची चवीनुसार, गरम मसाला टाकायचा आहे. बारीक वाटून घ्या. तयार आहे आपलं खूपच टेस्टी मिश्रण. कढाईमध्ये तेल गरम करून घेऊया. धुतलेले स्वच्छ वांगे टाकायचे आहेत. इथंच ट्विस्ट आहे आपला. वांगे चांगलं परतून घ्यायचे आहेत, मऊ होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं. वाफू द्यायचं थोडं 5 मिनटं. तेलातून वांगे काढून घ्यायचे आहेत. त्याच कढईमध्ये तेल टाकायचं, मोहरी टाकायची, कांदा टाकायचं, मिरची टाकायची, टमाटो टाकायचं आणि मिक्सरमधलं हे सगळं सारण टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. कढीपत्ता टाकायचे, हे वांगे पण टाकायचे, गार्निश करायची. टेस्टी भाजी तयार आहे. ढाबा स्टाईल भाजी तयार आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप आवडेल. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.